बिहार विधानसभा निवडणुका जाहीर 22 नोव्हेंबर पूर्वी निवडणुका होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली माहिती। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यादरम्यान विनापरवाना रॅली काढणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल। भंडारा जिल्ह्यात पावसाचं आगमन, भात पिकाला पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, सातेफळमध्ये पाण्यात बसून शेतकऱ्यांचं आंदोलन, सातबारा कोरा करा शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। नवी मुंबईत 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या, पेपरला कॉपी करताना सापडल्यानं शिक्षिका ओरडली, शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरात 2,85,000ची चोरी, दुचाकीला लावलेल्या पिशवीतून पैसे लंपास केले। सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, 3 दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश। डिलिव्हरी बॉयला मारहाण प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी गुंडांची काढली धिंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळेंच्या पथकाची कारवाई। वाशीमध्ये सापडला एमडी ड्रग्जचा साठा, अंमली पदार्थांसह दोघांना अटक, 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।